Hello students, today we will see about standard 7th subject आहे जनरल सायन्स आणि लेसन 11th सेल स्ट्रक्चर अँड मायक्रोऑर्गॅनिझम. तर सेल म्हणजे काय आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असते आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स यांच्याबद्दल आज आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत. तर सर्वात पहिले सेल बघू आपण. सो वी हॅव लर्न दॅट सेल्युलर ऑर्गनायझेशन्स इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दॅट द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता सेल जो आहे ना हा स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममधलं. जसं का एक्झाम्पलसाठी दिलेला आहे का कंप्लीट करायचा फ्लो चार्ट. तर वर्ड कशापासून बनते इंग्लिशमध्ये, तर लेटरपासून वर्ड बनते आहे ना. ABCD पासून वर्ड बनते ना. तर लेटर, अनेक लेटरचं कलेक्शन, वर्ड, अनेक वर्ड येऊन सेंटेन्स बनते आणि सेंटेन्सेसचा पॅराग्राफ बनत असते, मग चॅप्टर्स आणि त्याच्यापासून पूर्ण बुक बनते. तर अशा चार्टमध्ये सुद्धा जे इंग्लिशचं पूर्ण बुक आहे त्याच्यामध्ये सर्वात बेसिक काय आहे, लेटर. तसंच आपल्या बॉडीमध्ये सुद्धा सर्वात बेसिक आहे म्हणजे ऑर्गॅनिझम म्हणजे आपण आहो आणि आपलं बेसिक आहे सेल्स. तर सेल्स, त्याच्यानंतर त्याचे सेल्स एकत्र आल्यानंतर टिश्यूजचं ऑर्गनचं ऑर्गन सिस्टीम आणि नंतर पूर्ण ऑर्गॅनिझम्स बनत असते. ठीक आहे. तर अशा प्रकारे सेल हा बेसिक वर्क करतो. नंतर इथे डायग्रामसुद्धा दिलेली आहे आपल्याला. का सेल असते एक छोटासा, सेम काम करणारे सेल्स एकत्र येतात आणि टिश्यू बनते. हे टिश्यूपासून नंतर एक ऑर्गन बनते, मग ऑर्गनपासून ऑर्गन सिस्टीम बनते आणि तिथून नंतर काय बनते, एक ऑर्गॅनिझम बनते जसं काय ह्युमन. ठीक आहे. नंतर 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी काय केलं होतं, जो कॉर्क आहे बुचाचं झाड असते त्याला मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी चेक केलं आणि त्याच्यामध्ये हेक्झॅगॉन दिसले त्यांना. हेक्झॅगॉन म्हणजे काय असते, षटकोनी भाग दिसले हे असं. ठीक आहे. तर असं दिसलं त्यांना, तर त्यांनी याला सेल म्हणून नाव दिलं, कारण की सेलचं मिनिंग काय होते, स्मॉल रूम, छोटी रूम म्हणजे सेल होते. ओके. तर हे लॅटिन वर्ड सेलापासून आलं. नंतर 1838 मध्ये MJ स्लायडन आणि थिओडोर श्वॉन यांनी एक थिअरी फॉर्म्युलेट केली सेल्युलर स्ट्रक्चर बाबतीत, का ज्याच्यामध्ये सांगितलेलं होतं ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सेल्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा सेल्सपासून बनलेला आहे. अँड द सेल इज द फंडामेंटल कंपोनंट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि सेल हा काय आहे, लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा एक फंडामेंटल कंपोनंट आहे. आणि 1885 मध्ये रुडॉल्फ व्हिरशॉ यांनी स्टेट केलं का सर्व सेल हे प्री एक्झिस्टिंग सेल्स, पहिलेचे जे सेल्स होते तिथूनच बनलेले असतात. म्हणजे नवीन सेल निर्माण होत नाही, मेलेले येईन आणि नवीन त्याच्यावर तयार होईल. नंतर आहे मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन ऑफ सेल्स. 1673 मध्ये अँटॉन ल्युएनहॉक यांनी काय केलं, वेगवेगळे लेन्सेस जमा केले आणि मायक्रोस्कोप तयार केला. आणि त्यांनी सर्वात पहिले बॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ लाईव्ह पाहिले मायक्रोस्कोपमध्ये. म्हणजे 1673 मध्ये सर्वात पहिले आपल्याला माहीत झालं मायक्रो ऑर्गॅनिझम कसे दिसतात. आणि नंतर आहे सेल्स हे खूप मायन्यूट असतात साईजमध्ये, त्यांना आपण साध्या डोळ्याने बघू शकत नाही. मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर हे त्यांचे युनिट आहे त्यांच्या साईज मोजमाप करण्याचं. आणि याच्यामध्ये काय करतो आपण, कंपाऊंड मायक्रोस्कोप यूज करत असतो. आणि ग्लासवर काय असते, या ग्लासवर एखादं ऑब्जेक्ट ठेवण्यात येते आणि त्याच्यावरून इथून आपण त्याला बघत असतो. ठीक आहे. तर हा आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप. नंतर 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, 1 मिलीमीटर म्हणजे 1000 मायक्रोमीटर आणि 1 मायक्रोमीटर म्हणजे 1000 नॅनोमीटर. म्हणजे एवढं लहान साईज आहे नॅनोमीटरचा आणि मायक्रोमीटरचा. नंतर नाही का एक ओनियन घ्या म्हणते, का ओनियनवर काही ड्रॉप आयोडीनचं टाका आणि त्या ओनियनचा जो पातळ कापड, पातळ एकदम पन्नीसारखा निघते एक, हे जे चमकणार आहे ते पापुद्रा म्हणते त्याला, ते जर काढलं तुम्ही तर तुम्हाला ओनियन अशा प्रकारे त्याचे दिसेल. आणि प्रत्येक सेक्शन म्हणजे काय आहे, एक सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सेल साईज ही किती असते, तर देअर इज ग्रेट व्हेरिएशन इन द शेप्स ऑफ सेल. सेलचे जे शेप्स आहे ना त्याच्यामध्ये खूप व्हेरायटी मिळेल तुम्हाला, लहान मोठे, मायक्रोमीटरमध्ये, नॅनोमीटरमध्ये. त्यांचे शेपही वेगवेगळे आहे.
जसं का सर्क्युलर, रॉड शेप, कॉलमनार, स्पायरल, ओव्हल आणि रेक्टँग्युलर. हे जेवढे बी आहे सर्व काय वेगवेगळ्या शेपचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे. ठीक आहे, म्हणजे सेल्स आहे. जसं का अमिबा युनिसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. बाकीचे सर्व काय आहे, सर्व सेल्स आहे. स्पायरोगायरा, फॅट सेल, एग सेल, रेड ब्लड सेल, सरफेस सेल, मसल सेल्स, बोन सेल, नर्व्ह सेल, स्पर्म सेल, हे सर्व काय आहे एक सेल्सच आहेत. आणि यांची डिझाईन पहा वेगवेगळी आहे, म्हणजे शेपही वेगवेगळा आहे. सो प्रत्येक सेलमध्ये काय असते, लाईफ प्रोसेसेस सुद्धा. आता इच सेल कंटेन्स व्हेरियस कंपोनेंट फॉर कॅरिंग आउट द लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता सेलच सर्वात लहान नाही आहे, त्या सेलमध्ये सुद्धा लहान लहान कंपोनेंट्स भरलेले आहेत. धीस कंपोनेंट्स आर कॉल्ड ॲज ऑर्गनेल्स. आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत त्याला आपण ऑर्गन म्हणतो. तर हे जे छोटे छोटे ऑर्गन आहे या सेल्समध्ये, तर त्याला ऑर्गनेल्स म्हणतात. ठीक आहे. These organelles are studied in detail with the help of the electron microscope. याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागते कारण की कंपाऊंड मायक्रोस्कोप इथं फेल पडते. कारण की त्याची साईज किती असन, या सेलची साईज पहिलेच तर लहान. ठीक आहे. आणि त्याच्यातही त्याच्या ऑब्जेक्टची म्हणजे ऑर्गनेल्सची साईज त्याच्यापेक्षाही लहान. म्हणून जवळपास 2 बिलियन टाइम्स आपल्याला मोठं पाहिजे साईज. म्हणजे 2 × 10⁹ एवढी साईज त्याची एवढ्या पटीनं मोठी पाहिजे. सो देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ सेल्स. सेलचे 2 मेन टाईप आहे, ॲनिमल सेल्स आणि प्लांट सेल्स. आणि त्यांचे वेगवेगळे पार्ट सुद्धा आहे. जसं का हा एक्झाम्पल दाखवलेला आहे, हा आहे प्लांट सेल आणि हा आहे ॲनिमल सेल. आता प्लांट सेलमध्ये सेल वॉल आहे, ज्याच्यामुळे प्लांट सेलला एक स्ट्रक्चर आहे. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही. बाकी नंतर सेल मेम्ब्रेन, याच्या अंदरचं लेयर, आणि इथे सुद्धा सेल मेम्ब्रेन आहे, पण ही आउटर मोस्ट लेयर आहे ॲनिमल सेलमध्ये. ठीक आहे. तर पहिले बघू आपण सेल वॉल. सो सेल वॉल इज द आउटर मोस्ट कवरिंग ऑफ द सेल अँड प्रेझेंट ओनली इन प्लांट सेल. आउटर मोस्ट कवरिंग आहे सेलची सेल वॉल, आणि फक्त ही प्लांट सेलमध्येच आहे, ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही. नंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन इज काइंड ऑफ थिन कवरिंग, एक्स्ट्रीमली डेलिकेट अँड फ्लेक्झिबल. हे जो सेल मेम्ब्रेन आहे खूप डेलिकेट आणि फ्लेक्झिबल आहे. आणि हा सेल मेम्ब्रेन प्लांट सेलमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे, पण ॲनिमल सेलमध्ये सर्वात बाहेरचा कवरिंग आहे तो. नंतर आहे सायटोप्लाझ्म. द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज सायटोप्लाझ्म. हे जे आपल्याला थोडं थोडं ग्रीन ग्रीन जे दिसा लागलं हे पूर्ण, ते सर्व काय आहे सायटोप्लाझ्म. त्याला पाणी म्हणतो समजा सरळ सरळ. हा असा पाण्यासारखा पदार्थ आहे का ज्याच्यामध्ये हे सर्व ऑर्गनेल्स तरंगतात. तर हे दोघातही आहे सायटोप्लाझ्म. आणि हे एक लिक्विड आहे. आणि नंतर आहे सेल ऑर्गनेल्स. तर सेल ऑर्गनेल्समध्ये हे जेवढेही दिसत आहे तुम्हाला, न्यूक्लिओलस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, व्हॅक्युओल्स, मायटोकॉन्ड्रिया, गॉल्जी बॉडी, क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझ्म, हे सर्व काय ऑर्गनेल्स. ठीक आहे. तर अशा प्रकारे प्लांट आणि ॲनिमल सेल बघितलं आपण. त्याच्यानंतर आहे हे बघितलं, हे मी वाचून दाखवलं होतं तुम्हाला आता. त्याच्यानंतर आहे द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गनेल ऑफ द सेल. न्यूक्लियस आहे ना, हा सर्वात इम्पॉर्टंट आहे, कारण की याच्यामध्येच काय होते, पूर्ण दिमागाचं काम होते, ह्या सर्व कंट्रोल करते. द न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल द फंक्शन ऑफ द सेल. आणि न्यूक्लियसला प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा काय पोरस डबल मेम्ब्रेन आहे, म्हणजे डबल लेअर एक प्रोटेक्ट करते त्याला. द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ स्प्राउलिंग नेट लाईक ऑर्गनेल. जो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तो नेट सारखा त्याचा स्ट्रक्चर आहे. हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हा. ठीक आहे. तर याला स्ट्रक्चर ऑलरेडी आहे. त्याच्यानंतर आहे इट्स फंक्शन इज टू मेक नेसेसरी चेंजेस इन द प्रोटीन्स प्रोड्यूस बाय रायबोसोम. याचा फंक्शन काय आहे का, जे प्रोटीन रायबोसोमने बनवले ते घ्यायचे आणि त्याला गॉल्जी बॉडीजपर्यंत पोहोचवायचे. मग गॉल्जी बॉडीज हे वेगवेगळ्या पोत्यापासून छोटे छोटे तुकडेपासून बनलेली असते. त्याचं फंक्शन आहे का प्रोटीनचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे प्रॉपरली. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टाइड्स
और प्लास्टिड्स आर ऑर्गनेल्स विथ डबल आउटर कवरिंग. यांना मायटोकॉन्ड्रियाला आणि प्लास्टिड्सला डबल कवरिंग असते. ॲज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी, जसं मायटोकॉन्ड्रिया एनर्जी प्रोड्यूस करेल त्याला काय म्हणतात, पॉवर हाऊस ऑफ द सेल. सेलचा पॉवर हाऊस कोण आहे, मायटोकॉन्ड्रिया. इथंच त्याचं अन्न पूर्ण पचते आणि एनर्जी बनते. द क्लोरोप्लास्ट इन द प्लांट सेल्स कॅरी आउट द फंक्शन ऑफ फोटोसिंथेसिस. जर प्लांट सेल असेल तर त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि त्याचं काम काय, फोटोसिंथेसिस करणे. व्हॅक्युअल्स हेल्प टू थ्रो आउट वेस्ट प्रोडक्ट्स ऑफ द सेल. व्हॅक्युअल्स काय करते, वेस्ट प्रोडक्ट सेलमधलं फेकून देते. आणि व्हॅक्युअल ॲनिमल सेलमध्ये स्मॉल आहे आणि प्लांट सेलमध्ये बिगर आहे. ठीक आहे. तर हे सेल आणि त्याच्यामधले जे ऑर्गनेल्स आहे याची माहिती होती. नंतर आहे मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सो ऑर्गॅनिझम्स म्हणजे लिव्हिंग थिंग्स आणि मायक्रो म्हणजे स्मॉल. असे लिव्हिंग थिंग्स जे खूप स्मॉल आहे त्यांना म्हणतात मायक्रो ऑर्गॅनिझम्स. आणि हे फक्त मायक्रोस्कोपमध्ये दिसतात, आपल्याला साध्या डोळ्याने दिसणार नाहीत. तर हे राहतात कुठे, सो हे सगळीकडेच एअर, वॉटर, सॉईल, फूड, सीवेज, गार्बेज इकडेही पाहिजे ॲज वेल ॲज याच्यामध्ये तरी सुद्धा. आणि प्लांट आणि ॲनिमलच्या बॉडीमध्ये सुद्धा, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा हे प्रेझेंट आहे. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम हे सॉलिटरी असतात, म्हणजे जे सिंगलच जीवन जगतात. अमिबा, पॅरामेशियम काही कॉलनीमध्येही जगतात आणि काही ऑर्गॅनिझम तर डेड प्लांटमध्ये आणि डेड ॲनिमलमध्ये सुद्धा राहू शकतात. ठीक आहे. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम सगळीकडेच प्रेझेंट आहे. नंतर आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम हे काउंट कसं करायचं, तर मायक्रो ऑर्गॅनिझम हे एवढे स्मॉलर असतात तर त्यांना आपण साध्या डोळ्याने बघू नाही शकत. त्याच्यामुळे तर पॅरामेशियम 100 मायक्रोमीटर, बॅक्टेरिया 1 to 3 मायक्रोमीटर आणि पोलिओ व्हायरस 28 नॅनोमीटर एवढ्या स्मॉलर साईजमध्ये असतात मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणून आपण साध्या डोळ्याने पाहू शकणार का त्यांना, नाही. म्हणून नेचर आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा. नेचर कसा राहील, तर हे फॉलोइंग जेवढे स्केचेस आहेत सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्सचेच आहेत. ठीक आहे. तर दिस इज द व्हेरायटी ऑफ मायक्रोब्स. तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द फंगस that grows on bread or strands of algae and ponds are multicellular. काही नाही का मल्टीसेल्युलर आहे, जसं का अल्गी जे ब्रेडवर येतात. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स नाही का, बॅक्टेरिया, व्हायरस हे फक्त एकाच सेलचे बनलेले आहेत. ठीक आहे. सो त्यांचा सेल्युलर स्ट्रक्चर थोडासा वेगळा राहील, डिझाईन थोडी वेगळी राहील ना. त्यांना मेम्ब्रेन बाउंडेड ऑर्गनेल्स राहणार नाही. हे जे ऑर्गनेल्स आपण पाहिले होते हे वाले, हे ऑर्गनेल्स त्यांच्यामध्ये राहणार नाही. त्यांच्यामध्ये काय राहील, एकदम कमीमध्ये हे असं. तर यांना काय म्हणतात, प्रोकॅरियोटिक सेल, ज्यांच्यामध्ये फक्त एवढंच राहील बस, सेल वॉल राहील, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये न्यूक्लियस राहील आणि विषय खतम. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे प्रोकॅरियोटिक सेल असतात. त्याच्यानंतर आहे ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो कसे होतात, सो इच मायक्रो ऑर्गॅनिझम्स नीड्स अ स्पेसिफिक एन्व्हायरमेंट फॉर द ग्रोथ अँड रिप्रोडक्शन. प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमला नाही का एक वातावरण पाहिजे, त्याचं ग्रोथ झाली पाहिजे म्हणून. काहींना ऑक्सिजन पाहिजे तर काही मायक्रो ऑर्गॅनिझमला ऑक्सिजनची गरज राहत नाही. काही तर एवढ्या खतरनाक कंडिशनमध्ये राहते का जसं समुद्राच्या तळाशी एकदम आईसमध्ये, पोलार रिजनमध्ये एकदम हॉट वॉटरमध्ये एवढे खतरनाक राहते का जिथं आपणही राहू शकणार नाही, तिथंही हे मायक्रो ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकतात. ठीक आहे. आता तर सायंटिस्ट लोकांचं चालू आहे का दुसऱ्या ग्रहावर राहू शकतात का मायक्रो ऑर्गॅनिझम्स, आहे ना. तर त्यांना आपल्या लाईफ प्रोसेसेस कंप्लीट करण्यासाठी ते कोणत्याही कंडिशनमध्ये राहू शकतात. नंतर आहे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काही ऑर्गॅनिझम काय करतात नाही काय, सॉईलमध्ये प्रेझेंट असतात आणि ते गार्बेज याला पूर्ण डिकम्पोज म्हणजे पूर्ण सडवून टाकतात आणि चांगल्या प्रकारचं आपल्याला काय देतात, मॅन्युअर म्हणजे खत. ठीक आहे. आता याच्यानं दोन फायदे झाले, जे कचरा होता ते खतमही झालं आणि त्याचं खत बनलं, आहे ना. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझमच करतात. नंतर काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, दुधाचं दही बी बनवतात, आहे ना. काही मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, रूट्स नोड्युल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट, जे
बियाणेवाले बियावाले सोयाबीन झाले, चना झाला, भुईमुग झालं, यांच्यासारखे जे लेग्युमिनस प्लांट आहे त्यांच्यासाठी नायट्रोजन आणून देते. हवेमधलं नायट्रोजन सॉईलमध्ये मिक्स करते आणि त्याच्यामुळं सॉईलची फर्टिलिटी सुपीकता वाढते, सॉईल खूपच चांगली बनते आणि त्याच्यामुळं प्लांट चांगले ग्रो होईल. त्याच्यानंतर काही दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात, हे सांगितलं मी तुम्हाला आणि हे चांगली गोष्ट आहे. तर फर्मेंटेशनसुद्धा एक ब्रेड बनवण्यासाठी ब्रेड बनवतो आपण, तर ते ब्रेड बनवण्यासाठी बी सुद्धा काय होतं, मायक्रो ऑर्गॅनिझमच यूज केल्या जाते. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्व्हर्जन ऑफ वन टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड इंटू अनदर टाईप ऑफ कार्बन कंपाऊंड. मायक्रो ऑर्गॅनिझमच्या हेल्पने एका कार्बन कंपाऊंडचं दुसऱ्या कार्बन कंपाऊंडमध्ये चेंज करणे म्हणजेच फर्मेंटेशन होते. आणि याच्यामध्ये काय असते, जसं का आपण इडली किंवा ब्रेड हे जसे वाढतात तर ते फर्मेंटेशनमुळेच बनतात. त्याच्यानंतर आहे कधी कधी आपली तब्येत समजा खराब असली तर डॉक्टर काय करते, कॅप्सुलारी इंजेक्शन देतात किंवा मेडिसिन देतात, जसं का पेनिसिलिन सारखे. तर हे दिस टाईप ऑफ मेडिसिन्स डिस्ट्रॉय द पॅथोजिन्स अँड रिटार्ड देअर ग्रोथ. आणि हे काय करतात माहिती आहे का, चांगले युजफुल बॅक्टेरिया किंवा चांगले युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीमध्ये जाते आणि जे डिसीज पसरत आहे तर त्याला ह्या अँटीबायोटिक्समुळे चांगल्या प्रकारे आपण हेल्प घेऊ शकतो यांची आणि आपली तब्येत चांगली करू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे जे व्हॅक्सिन आहे लॅबमध्ये बनणारी ते बी मायक्रो ऑर्गॅनिझममुळेच बनते आणि एखाद्या डिसीजच्या अपोजिटमध्ये आपल्याला एक चांगली इम्युनिटी भेटते. नंतर मायक्रो ऑर्गॅनिझम हे ऑल्सो यूज इन प्रोसेस ऑफ टॅनिंग ऑफ स्किन, म्हणजे त्वचा काळी पडत असेल आपली उन्हानं किंवा दोऱ्या बनवण्याच्या प्रोडक्शनमध्ये आपल्याला मायक्रो ऑर्गॅनिझम खूप हेल्प करतात. आणि मायक्रो ऑर्गॅनिझम काही ऑइल यूज करतात स्वतःच्या ग्रोथमध्ये. तर समुद्रामध्ये समजा तेलाचा जहाज खराब झाला असेल, फुटला असेल, तेल सांडलं असेल तर तिथं अशा प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम टाकून देतात आणि ते तेल पिऊन टाकतात आणि आपल्याला फायदा होऊन जाते. नंतर फार्म वेस्ट, ह्युमन युरिन आणि फिसेस म्हणजे माणसाचा मलमूत्र, शेतामधला कचरा याले जमा करून जर बायोगॅसमध्ये प्लांटमध्ये टाकलं तर त्याच्यापासून काय बनते, बायोगॅसही बनते आणि फर्टिलायझर म्हणजे खतही बनते. नंतर आहे हे तर झालं यूज. आता याचे काही नुकसानही आहे, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. तर पिकल, जॅम, जसं का मुरब्बा हे जर आपण उघडं ठेवलं काही वेळेसाठी म्हणजे खूप वेळेसाठी, जास्त वेळेसाठी, तर याच्यावर पांढऱ्या कलरची किंवा काळ्या कलरची लेयर येऊन जाते. आता ते खाऊ शकतो का आपण? नाही, म्हणजे ते काय फंगस आहे आणि ते फंगस काय करतात, त्याला खराब करून टाकते. नंतर काही वेगवेगळे बिमाऱ्या सुद्धा येतात. खरूज झाली, खुजली झाली तर तेही फंगसमुळेच होतात. नंतर पॅथोजिन्स म्हणजे डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. पॅथोजिन म्हणजे जो डिसीज पसरवतो, जो बिमारी पसरवतो. सो पॅथोजिन्स मे बी प्रेझेंट इन वॉटर बॉडीज कंटॅमिनेटेड विथ सीवेज अँड डर्ट फ्रॉम द सराउंडिंग. आपल्या आजूबाजूला जे नाली असेल, जे काडी कचऱ्याच्या जागी असेल, उघड्यावर असेल तर तिथं काय असेल, जर तुम्ही आजूबाजूले जेवण म्हणजे पाणीपुरी झालं, समोसे गिमोसे जे फूड असते अनकवर्ड अँड हायजेनिक, ते जर त्याच्यावर माशा बसतात आणि तसा पाणी जर आपण पिऊन घेतलं तर आपली तब्येत खराब होऊ शकते, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट होते जे आपल्या बॉडीला युजफुल नाही आहे ना. तर अमिबायोसिस, टायफॉइड, कॉलरा, हेपेटायटिस, गॅस्ट्रो याच्यासारखे बिमारी होतात. सर्दी, खोकलासुद्धा होते, स्नीज और कफ. ब्रिथिंगमध्ये सुद्धा प्रॉब्लेम जाते. समजा आपण ते हवा आपल्या नाकाद्वारे घेतली तर आपल्याला सर्दी होते, कफ होते, डिप्थेरिया, न्यूमोनिया, ट्युबरक्युलोसिस याच्यासारखे प्रॉब्लेमसुद्धा होतात. आणि जे मॉस्किटो आहे यांच्या शरीरामध्ये तर खूप सारे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, यांच्यापासून तर कधीही दूर राहिलं पाहिजे आपण. तर हे मलेरिया, डेंग्यू, एलिफंटॅसियास और येलो फीवर, चिकनगुन्या, झिका व्हायरस किंवा झिका फीवर यांच्यासारखे बिमाऱ्यासुद्धा पसरवतात. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या आजूबाजूचं वातावरण स्वच्छ ठेवलं पाहिजे. तर अशा प्रकारे नाही का हा एक छोटासा लेसन होता ज्याच्यामध्ये आपल्याला सेल्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम यांच्याबद्दल माहिती देण्यात आली.
त्याची एक्झरसाईज मी नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये टाकूनच देईल. टिन देन बाय.